नमस्कार सगळ्यांना. जय हरी माऊली. आज तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आजचा दिवस खूप पवित्र आणि शुभ असा दिवस आहे. आज आहे आषाढी एकादशी. म्हणून मी असा आपला छान मराठमोळा लुक केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आज असंख्य भाविक पायी पायी पंढरपूरच्या दर्शनाला जातात. महिना, सव्वा महिना, 15 दिवस असं पायी चालून ते पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय, या दिवसाला एवढं महत्त्व का आहे, हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि मला खात्री आहे की तुमचा आषाढी एकादशीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल आणि या दिवसाचे खरे महत्त्व तुम्हाला कळेल. नमस्कार. जय हरी माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. अवघं पंढरपूर आज पांडुरंगाच्या नावाने दुमदुमलं असेल. ते भाविक विठ्ठल नामाचा गजर करत असतील. आज पंढरपूरचं वातावरण खरोखर अतिशय सुंदर आणि मंगलमय असेल. जे पण लोक प्रत्यक्षात तिथे जाऊन ते सगळं डोळ्याने बघता, भगवंताला या डोळ्यांनी बघून दर्शन घेतात, ते खरोखर खूप पुण्यवान आहे असं मी म्हणेल. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की आषाढी एकादशीसाठी विविध ठिकाणावरून अनेक लोक पायी चालत पंढरपूरला जातात. कोणी सव्वा महिना, 1 महिना, 3 आठवडे, 15 दिवस, ज्याला जसं जमेल तसं संसाराचा त्याग करून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. आणि अतिशय पुण्यवान आणि भाग्यवान आहेत ते लोक की जे अशा पद्धतीने भगवंताचं दर्शन घ्यायला जातात. आणि खरोखर मला हेवा वाटतो आणि माझीसुद्धा इच्छा आहे की मी सुद्धा एकदा पायी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घ्यावे. हे जीवन आहे तोपर्यंत तरी. आज आषाढी एकादशी म्हटलं की आपण उपवास करतो. एरवी घरातली फक्त स्त्री उपवास करत असते, परंतु असा काही मोठा उपवास असला का मग मात्र घरातल्या सगळ्या मंडळींचा उपवास, लहान चिल्ले पिल्ल्यांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत, मुलं मुली सगळ्यांचा उपवास. का तर आज आहे आषाढी एकादशी. मग उपवास म्हटल्यानंतर मग काय, साबुदाण्याची खिचडी, वरईची भगर, जिला आम्ही भगर म्हणतो, वरईचा भात, आमटी, साबुदाण्याचे वडे, त्यानंतर खजूर, राजगिऱ्याचे लाडू, दही, दूध, ताक, त्यानंतर चहा, केळी, फळं, अशा अनेक गोष्टी आपण उपवासाला खातो आणि हा उपवास करतो. परंतु आपल्याला हे माहीत पाहिजे की नेमकं आषाढी एकादशी म्हणजे काय आणि या दिवसाला एवढं महत्त्व का आहे. असं म्हणतात की आषाढी एकादशी उपवास केल्यानंतर आपल्याला वर्षभराच्या एकादशी केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून सगळे लोक ही एकादशी करतात. त्याचं महत्त्व असं आहे, जे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही असेल. आजच्या या एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणूनच आजच्या या पवित्र दिवशी लाखो वारकरी, जसं मी म्हटलं, पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. असं आपण ऐकून आहोत की एकादशीनंतर भगवान विष्णू 4 महिनेसाठी योगनिद्रेत चालले जातात. मग खरंच भगवान विष्णू झोपी जातात का 4 महिने? आणि मग आपल्या मनात साहजिकच प्रश्न उभा राहतो की 4 महिने जर भगवान विष्णू झोपतात तर मग ह्या सृष्टीचं पालनपोषण नेमकं करतं तरी कोण? पुराणानुसार भगवान विष्णू आपले परमभक्त महाबलीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी पाताळात जातात आणि 4 महिने ते रक्षक म्हणून त्याच्या द्वारावर द्वारपाळची नोकरी करतात. तर मग भगवान विष्णूंनी महाबली राजाला नेमकं कोणतं वचन दिलं होतं? का ते 4 महिने त्यांच्या दारावर द्वारपाळची नोकरी करत होते? आणि का आजच्या ह्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हटलं जातं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. भगवान विष्णू यांचा परमभक्त म्हणजे भक्त प्रल्हाद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हेच भक्त प्रल्हाद यांचा नातू म्हणजे राजा महाबळी. महाबळी राजाची कथा नेमकी काय आहे? असुरांच्या कुळात जन्म घेऊन सुद्धा राजा बळी जो होता तो प्रजेचं खूप चांगल्या प्रकारे पालन पोषण करे आणि खूप पुण्यवान आणि एकनिष्ठ असा तो राजा होता. त्यांची कीर्ती इतकी होती म्हणून सगळेजण त्यांना आदराने बळी न म्हणता महाबळी असं म्हणायला लागले.
ते खूप पराक्रमी असल्यामुळे त्यांनी पृथ्वीलोक आणि पाताळलोक हे त्यांनी जिंकून घेतले होते. त्यांचे सामर्थ्य त्यांनी निर्माण केलेले होते. ज्या आकांक्षा होत्या त्या इथवर थांबल्या नाही, तर त्यांना स्वर्गावर देखील आपले वर्चस्व स्थापित करायचे होते. असुरांचे जे महान गुरु होते शुक्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराजाने स्वर्गावर आक्रमण करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि स्वर्गावर त्यांनी चाल केली. सगळ्या देवांना त्यांची प्रचंड मानहानी करून स्वर्गातून त्यांची हकालपट्टी केली आणि स्वर्गावर त्यांनी स्वतःचं वर्चस्व स्थापित केलं. आणि मग हा पराभव झाल्यानंतर देवांना आपल्या प्राणाच्या रक्षणासाठी इकडे तिकडे लपत फिरावं लागलं, लपून राहावं लागलं. बळीराजा आता तिन्ही लोकांचा मोठा सम्राट बनला होता आणि देवांचा हा सगळा पराभव बघून स्वर्गलोकांमध्ये प्रचंड शांतता पसरली होती आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि संपूर्ण सृष्टीचं जे नियंत्रण आहे ते आता असुरराज बळीराजा यांच्याकडे गेलं होतं. आणि याच्यामुळे झालं काय, देवांचं जे अस्तित्व आहे ते पूर्णपणे धोक्यात आलं. देवांची ही सगळी अशी अवस्था झालेली पाहून देवांची जी माता आहे अदिती, त्यांना हे अजिबात सहन झालं नाही. आणि मग माता अदिती रडत रडत आपले पती महान ऋषी कश्यप यांच्याकडे गेल्या आणि त्या बोलल्या की माझ्या पुत्रांची अशी दयनीय अवस्था पाहून माझं हृदय कळवटून निघतंय. महर्षी कश्यप यांनी त्यांची सांत्वना केली, त्यांना शांत केले आणि त्यांना सांगितले, पत्नीला सांगितले की संपूर्ण विश्वाचे पालन करते भगवान विष्णू यांची तुम्ही आराधना करा, असं त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं. आणि मग माता अदिती भगवान विष्णू यांची आराधना करायला लागल्या. माता अदितीने अन्न आणि जल यांचा त्याग करून अतिशय कडक असे पयोव्रत करण्यास सुरुवात केली. माता अदितीची एवढी कडक तपश्चर्या बघून, आपल्या मुलांवरचं निस्सीम प्रेम बघून भगवान श्री हरिविष्णू हे माता अदिती यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी साक्षात माता अदितीला दिव्य दर्शन दिले आणि अतिशय प्रेमाने माताच्या डोक्यावर हात ठेवून वचन दिले की हे माता, तू अजिबात चिंता करू नको आणि मी लवकरच तुझ्या पोटी वामनाच्या रूपामध्ये जन्म घेईल आणि तुझ्या सगळ्या पुत्रांचे वैभव आणि स्वर्ग हे त्यांना मानपानाने परत देईल. अतिशय शुभ आणि मंगलमय प्रसंगी माता श्रीहरी विष्णूंनी मातेच्या पोटी 5वा अवतार वामनाचा जन्म घेतला. हा अवतार अतिशय सुंदर, तेजस्वी परंतु लहान बटू ब्राह्मणाचा असा हा अवतार होता, ज्याला ही संपूर्ण सृष्टी, संपूर्ण जग वामन अवतार म्हणून ओळखतात. वामनाचा जन्म होताच संपूर्ण निसर्गात अतिशय मंगल आणि पवित्र असं वातावरण निर्माण झालं आणि त्याचबरोबर आकाशातून स्वर्गीय फुलांचा वर्षाव देखील झाला. मंद आणि सुगंध असा वारा वाहू लागला. अलौकिक आणि शांत तेज पसरलं. वामनाने जन्म घेताच एका लहान ब्राह्मणाचे रूप धारण केले, ज्याच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर हजारो सूर्याचं तेज होतं आणि त्याचबरोबर चंद्रासारखी असीम शीतलता होती. जेव्हा त्यांच्या मुंजीचा कार्यक्रम पार पडला त्यावेळेस सगळ्या देवतांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि प्रत्येकाने त्यांना भेटवस्तू दिल्या. सूर्यदेवाने त्यांना गायत्री मंत्राची दीक्षा दिली. बसण्यासाठी आसन, जानवे अशा विविध प्रकारच्या गोष्टी त्यांना दान केल्या. माता अदितीने त्यांना सुंदर असे वस्त्र देखील दिले आणि त्याचबरोबर खुद्द ब्रह्मदेवाने त्या बालकाला कमंडलू दिला आणि अशा प्रकारे हा तेजस्वी बालक बटू ब्राह्मण आपल्या कार्यासाठी पूर्णपणे सज्ज होऊन निघाला. आणि त्याच वेळेस पृथ्वीवर राजा बळीने एक यज्ञाची तयारी सुरू केली होती. बळीराजाला आपलं सामर्थ्य, कीर्ती आणि पुण्य हे अजून वाढवायचं होतं आणि म्हणून बळीराजा हे यज्ञ करत होता. त्याने नर्मदा नदीच्या काठावर ह्या प्रचंड अशा अश्वमेध यज्ञाचा पूर्णपणे तयारी केली होती. या यज्ञासाठी जगभरातून अनेक ऋषी मुनी आले होते. त्याचबरोबर अतिशय विद्वान ब्राह्मण देखील उपस्थित राहिले होते आणि सगळीकडे मंत्रोच्चारांचा गर्जना सुरू होत्या. आणि बळीराजाचे दानत्व इतके प्रसिद्ध होते की ह्या यज्ञामध्ये जे पण कोणी
सामील होत होते. त्यांना जे काही पाहिजे होतं, ज्याला जे पाहिजे होतं ते त्या सगळ्यांना ते देत होते. कुणालाच ते रिकाम्या हाती परत जाऊ देत नव्हते, अशी त्यांची ख्याती होती. यज्ञामध्ये जो अग्नी चालू होता त्याच्या ज्वाळा म्हणजे थेट आकाशापर्यंत भिडत होत्या. अशा या अतिशय मंगलमय वातावरणामध्ये एक एकदम छोटासा अतिशय तेजस्वी असा बालक यज्ञ मंडपाच्या दारावरती येऊन उभा राहिला. त्याच्या एका हातात दंड, एका हातात कमंडलू आणि डोक्यावरती छत्री होती. आणि त्याच्या चेहऱ्यावर जे अलौकिक तेज होतं ना, त्या तेजामुळे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले त्याला बघून. आणि वामन देवाने जसंच यज्ञमंडपात पहिलं पाऊल ठेवलं, त्यांच्या तेजामुळे एवढे यज्ञ चालू होते, पण ते अग्नीचे तेज सुद्धा त्यांच्या तेजापुढे फिके पडू लागले. आणि नकळतपणे सगळे ऋषीमुनी त्यांचं ते प्रखर तेज बघून नकळत त्यांच्या स्वागतासाठी जागेवर उभे राहिले. राजा बळीने जेव्हा या दिव्य अशा या बालकाला बघितलं, तेव्हा राजा बळीच्या सुद्धा मनामध्ये अतिशय पवित्र अशी भावना निर्माण झाली. आणि मग राजा बळी पुढे आला आणि त्यांनी अतिशय श्रद्धेने ह्या बालकाचे, वामनाचे पाय धुतले आणि त्याचबरोबर त्या बालकाची विधिवत पूजा देखील केली आणि त्या बालकाला उच्च आसनावर विराजमान केले. आणि मग राजा बळीने हात जोडून अतिशय नम्रपणे त्या बालकाला म्हटलं की हे बालका, तू कोण आहेस, कुठून आलाय मला ठाऊक नाही, परंतु तुझ्या या अतिशय तेजस्वी रूपाने मी मोहित झालो आहे आणि तू आज माझ्या दारी आलेला आहे, तर हे मी माझं स्वतःचं परम भाग्य समजतो. तेव्हा बळीराजा म्हणाला की बालका, तुला जे काही हवे, जे काही पाहिजे असेल ते तू मला माग, मी ते तुला देईल. तेव्हा बालकाने सुद्धा असं हसून राजा बळीला म्हटलं की हे महाराजा बळी, मी तुझ्या दानतेची कीर्ती ऐकलेली आहे. तू पूर्ण पृथ्वीचा सम्राट आहे आणि तुला काही देणं शक्य आहे हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि यात मला कोणताही संदेह नाही. परंतु मला या अथांग संपत्तीची किंवा राज्याची, कुठल्याही गोष्टीची मला हाव नाही. मी एकदम साधा लहानसा ब्राह्मण आहे आणि माझ्या गरजाही माझ्या शरीराप्रमाणे अगदी छोट्या आणि मर्यादित आहे. पण जर तुला खरोखर मला काही देण्याची इच्छा आहे आणि तुझ्या दानावर तुझा विश्वास आहे आणि तुला मनापासून मला काही द्यायचंच आहे, तर मग माझी एक छोटीशी मागणी आहे, ते तू मला दे. मला फक्त माझ्या या छोट्याशा पावलांनी 3 पावलं जमीन दे. मला यज्ञ करण्यासाठी आणि तपश्चर्या करण्यासाठी तेवढी जागा पुरेशी आहे, तर तू मला तेवढी 3 पावलं जागा दे. आणि वामनाची ही छोटीशी इच्छा ऐकल्यानंतर राजा बळीला थोडंसं हसू आवरलं नाही. राजा बळी म्हणाला की हे बालका, तू दिसायला अतिशय तेजस्वी आहे, परंतु तुझी बुद्धी जी आहे ती बालकाप्रमाणेच आहे असं मला वाटतं. मी तुला काहीही द्यायला तयार आहे, तू जे मागशील ते. आणि तू माझ्याकडे काय मागतो तर 3 पावलं जमीन. या 3 पावलं जमिनीमध्ये तुझं काय कल्याण होणार, तर तू पुन्हा विचार कर. आणि मी तिन्ही लोकाचा स्वामी आहे, तुला काय हवंय विचार करून तू माझ्याकडे माग, मी ते तुला देईन. वामनदेव मात्र आपल्या 3 पावलं जमिनीच्या मागणीवर पूर्णपणे ठाम राहिले की मला 3 पावलं जमीनच हवी आहे. हे सगळं ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस असुरांचे महागुरु शुक्राचार्य हे बाजूलाच उभे होते आणि हे जे काही घडत होतं ते बघत होते. शुक्राचार्यांना हे सगळं बघून काहीतरी विचित्र घडणार आहे, काहीतरी कपट शिजत आहे याची जाणीव त्यांना झाली. मग शुक्राचार्यांनी काय केले, त्यांनी आपले डोळे बंद केले आणि दिव्य दृष्टीने हा बालक नेमका कोण आहे हा बघण्याचा प्रयत्न केला. तर ज्यावेळेस त्यांनी त्यांचे डोळे मिटले तर त्यांना भगवान श्री हरी विष्णू यांचं दिव्य दर्शन घडलं आणि मग ते खूप घाबरले. त्यांनी पटकन डोळे उघडले आणि राजा महाबलीला बळीराजाला त्यांनी बोलावले आणि सर्वांपासून बाजूला नेलं आणि एकदम कठोर शब्दामध्ये राजा बळीला त्यांनी ताकीद दिली. बोलले की हे मूर्ख राजा बळी, तू ज्या बालकाला एकदम लहान साधारण बालक समजत आहे, तो या विश्वाचा पालन करता म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू आहे. देवांचे कार्य साधण्यासाठी आणि तुझं सगळं वर्चस्व हिसकावून घेण्यासाठी भगवान विष्णू या बालकाच्या रूपात तुझ्या दारात आलेले आहे.
आणि त्याच्या मनामध्ये कपट आहे, म्हणून तू त्याला कुठल्याही प्रकारच्या दानाचे वचन देऊ नको, अन्यथा खूप वाईट घडेल. नाहीतर हे तुझं अफाट राज्य, तुझी सगळी संपत्ती आणि तुझा जीव देखील धोक्यात येईल. ते जरा वेळासाठी गंभीर झाले, परंतु नंतर त्यांनी शुक्राचार्यांना सांगितले, जर प्रत्यक्ष त्रैलोक्याचा स्वामी माझ्या पुढे उभा आहे तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते माझ्यासाठी. राजा बळी म्हणाला की माझी सगळी संपत्ती गेली तरी चालेल, माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु भगवान विष्णू यांना दिलेलं वचन मी कधीच मोडणार नाही. शुक्राचार्य खूप क्रोधित झाले की हा आपलं ऐकत नाहीये आणि मग त्यांनी क्रोधित होऊन त्यांना शाप दिला की तुझं हे सगळं नष्ट होईल. परंतु राजा बळीने काय त्यांचं ऐकलं नाही आणि मग त्यांनी पाणी हातात घेऊन वचन दिलं की तू जे मागशील वामनाला ते मी तुला देईल. त्यावेळेस त्या बालकाने एकदम विशाल रूप असं धारण केलं. त्यांचं ते विशाल रूप बघून तिथे उपस्थित असलेले सगळेजण, ऋषी मुनी, देव, ब्राह्मण, गुरु आणि राजा बळी हे आश्चर्यचकित झाले. तर त्या बालकाने पहिलं पाऊल जेव्हा उचललं, एका पायाखाली संपूर्ण पृथ्वी घेतली. दुसरं पाऊल त्यांनी आकाशामध्ये ठेवलं, त्यात त्यांनी स्वर्ग, सूर्य, तारे ते सगळे समाविष्ट करून घेतले. एकदम मग कडक आवाजामध्ये त्यांनी राजाला म्हटलं की हे बळीराजा, तू मला 3 पावलं जमीन देण्याचे कबूल केले होते, 2 पावलामध्ये मी तुझं संपूर्ण स्वर्ग, पाताळ, धरती समावून घेतलं आहे, तर मला आता तू सांग की मी माझं 3रं पाऊल कुठे ठेवू. मग त्यावेळेस राजा बळीने विचार केला आणि हात जोडून अतिशय नम्रपणे बालकाला म्हणाले की जोपर्यंत माझं हे शरीर आणि माझं हे मस्तक आहे तोपर्यंत मी दिलेलं वचन कधीच अपूर्ण राहू शकत नाही. तर तुम्ही माझ्यावर कृपा करा, तुमचं 3रं पाऊल माझ्या ह्या मलिन मस्तकावर ठेवा आणि मला पवित्र करा. हे सगळं बघून भगवान विष्णूंचं हृदय जे आहे ते एकदम वात्सल्याने भरून आलं. ज्या अहंकाराने बळीला त्रैलोक्याचा स्वामी बनवला होता तो अहंकार आता भगवंताच्या चरणी विलीन झाला होता. आणि मग भगवंताने अतिशय पवित्र मनाने आपलं 3रं पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवलं. भगवंताचे चरणकमल बळीराजाच्या डोक्यावर पडताच बळीराजाला सुतल नामक अतिशय सुंदर अशा पाताळ लोकात पाठवण्यात आले. आणि बळीराजा त्या पाताळ लोकात पोहोचल्यानंतर भगवंताने तिथं जाऊन बळीराजाला स्वतः दर्शन दिले. भगवंताने बळीला पूर्ण पाताळ लोकाचा, सुतल लोकाचा स्वामी बनवले आणि पुढील लोकात त्याला थेट स्वर्गातला इंद्रपद प्राप्त होईल असा आशीर्वाद देखील दिला. पण बळीराजाने भगवंताकडे कुठलंही पद किंवा राज्याऐवजी अतिशय वेगळी अशी मागणी केली. वेगळी आणि अद्भुत अशी मागणी त्यांनी भगवंताकडे केली. ते ऐकून भगवंतांना देखील प्रचंड आश्चर्य वाटले. राजा बळी म्हणाला की प्रभू, खरोखर तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला संपत्ती नकोय. माझी इच्छा ही आहे, जेव्हा मी सकाळी झोपेतनं उठेल तेव्हा सर्वप्रथम मला तुमचे दर्शन होईल, असं मला वरदान द्या. आणि आपल्या अतिशय लाडक्या भक्ताची ही निस्सीम इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीहरी बळीराजाच्या कक्षाबाहेर गदा घेऊन द्वारपाल म्हणून उभे राहिले. तिन्ही लोकांचा स्वामी आहे, आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी त्याच्या कक्षाबाहेर द्वारपाळ म्हणून उभा आहे हे बघून सगळे देव देखील थक्क झाले. इकडे वैकुंठामध्ये भगवान विष्णू आपले कार्य संपवून अजूनही परत आल्या नाही, म्हणून माता लक्ष्मी चिंता करू लागल्या आणि काळजी करू लागल्या. आणि मग माता लक्ष्मीला नारद मुनींकडून कळले की आपले पती भगवान श्री हरी विष्णू आपल्या भक्ताच्या बळीच्या कक्षाबाहेर द्वारपाल म्हणून उभे आहेत. तर माता अतिशय अस्वस्थ झाली. मग माता लक्ष्मीने काय केलं, आपल्या प्रिय पतीला परत आणण्यासाठी आणि त्यांनी आपल्या भक्ताला दिलेल्या वचनातून मुक्त त्यांना करण्यासाठी अतिशय हुशार एक योजना आखली. मातेने काय केलं, आपले सगळे वैभव सोडून अत्यंत गरीब आणि दुःखी स्त्रीचं रूप धारण केलं. अंगामध्ये फाटके कपडे घातले आणि डोळ्यामध्ये खोटे खोटे अश्रू घेऊन माता थेट महाबलीच्या पाताळ लोकामध्ये जे राज्य होतं तिथे पोहोचली. एका गरीब स्त्रीला अशा अवस्थेत बघून, रडताना बघून बळीराजाचे जे अंतःकरण होते ते पघळले. राजाने अत्यंत आदराने तिची विचारपूस केली. बळीराजा म्हणाला, हे माते, तू कोण आहेस, तू अशा अवस्थेमध्ये का आहेस आणि तू काय रडत आहे, तू निसंकोचपणे मला सांग आणि मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल, मी तुझे दुःख दूर करेल. मग माता लक्ष्मीने काय केलं, अतिशय करुण स्वरामध्ये राजाला रडत रडत सांगितलं की हे राजा, ह्या संपूर्ण विश्वामध्ये माझं कोणीच नाही, मी एकटी आहे. तू जर बहीण म्हणून माझा स्वीकार केला तर माझं दुःख दूर होईल.
बळीराजाने एका क्षणाचाही विचार न करता त्या स्त्रीला, देवीला बहीण म्हणून तिचा स्वीकार केला. आणि मग माता लक्ष्मीने भाऊ बहिणीचा प्रेमाचा धागा म्हणजेच राखी ही राजा बळीच्या हातावर बांधली आणि त्याला भाऊ म्हणून स्वीकारले. ह्या पवित्र कृतीमुळे बळीराजा जो आहे तो अत्यंत भारावून गेला आणि मग बळीराजाने आपल्या ह्या नवीन बहिणीला कोणती वस्तू मागण्याची विनंती केली. तो म्हणाला की तू मला आज भावाचा दर्जा दिलेला आहे, त्याच्यामुळे तुला जे पण काही पाहिजे असेल तू ते निसंकोचपणे माझ्याकडे माग. तेव्हा मात्र माता लक्ष्मीने आपले ते रूप होते ते बदलून आपल्या खऱ्या रूपामध्ये माता लक्ष्मीच्या रूपामध्ये प्रगट झाली. आणि मग माता लक्ष्मी म्हणाली की अरे भावा, तुला जर खरोखर मला काही द्यायचंच असेल तर मग तुझ्या दारामध्ये हा द्वारपाल जो उभा आहे तो मला परत दे. तुझे हे द्वारपाल दुसरे तिसरे कोणी नसून माझे पती भगवान श्रीहरी विष्णू आहेत. आणि आपल्यासमोर माता लक्ष्मीला बघून बळीराजाला अत्यंत आनंद झाला आणि त्याचबरोबर परमेश्वर आता आपल्यापासून दूर जाणार म्हणून दुःख देखील झाले. आणि मग बळीराजाने एका क्षणाचाही विचार न करता भगवान विष्णूंना त्यांच्या द्वारपालाच्या कर्तव्यातून मुक्त केले आणि माता लक्ष्मी सोबत वैकुंठात जाण्याची परवानगी दिली. लक्ष्मी बरोबर भगवान विष्णूंनी वैकुंठात जाताना अलौकिक असे आश्वासन आपल्या भक्ताला दिले. भगवान म्हणाले, हे बळी, तू मला मुक्त केलेस, परंतु मी तुझे प्रेम कधीही विसरू शकणार नाही. मी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपर्यंत सलग 4 महिने तुझ्यासोबत पाताळात निवास करेल. भगवंताच्या या वरदानामुळे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. आता तुम्हाला देवशयनी एकादशी का म्हटलं जातं याचा अर्थ नक्कीच समजला असेल की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात किंवा पाताळात निद्रेमध्ये जातात आणि आपल्या भक्ताला दिलेले आपले वचन पाळतात. या 4 महिन्याच्या पवित्र काळाला चातुर्मास असे म्हटले जाते. या 4 महिन्यामध्ये विवाह, गृहप्रवेश किंवा कुठलेही मंगल कार्य केले जात नाही. या 4 महिन्यात भगवान शिवशंकर हा कार्यभाग आपल्या हातात घेतात आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची आराधना, सेवा, व्रत, उपवास करतो. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू त्यांच्या निद्रेतून जागे होतात. तेव्हा पुन्हा सर्व मंगल कार्य आणि शुभ सोहळे सुरू होतात, केले जातात. अशा प्रकारे एका भक्ताच्या सेवा बघून सुरू झालेली ही परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मानली जाते, पाळली जाते. ही कथा आपल्याला शिकवते की आपण जर भगवंताच्या चरणी आपलं सर्वस्व, आपला अहंकार समर्पित केला तर भगवान स्वतः आपल्या मदतीला धावून येतात. राजा बळीने आपलं सगळं साम्राज्य गमावलं, परंतु त्या बदल्यात त्याला भगवंत प्राप्त झाले, भगवंताची साथ प्राप्त झाली. आणि हीच खऱ्या भक्तीची ताकद आहे, जिथं भगवंत आणि भक्त यांच्यातील अंतर मिटून जातं आणि उरतो तो फक्त प्रेमाचा अथांग महासागर. आणि असं आहे हे आषाढी एकादशीचं महत्त्व. तर भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, वामदेव यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जीवनातील दुःख, संकट नाहीशी होऊन सुख समृद्धी नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आशा करते की आजचा हा व्हिडिओ आणि एकादशीचे जे महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी माऊली.